लाकडी दांडे रावटे असतात, भांडे असतात, ते सगळं सामायन माझ्याकडे आहे. मला एक फोन लावा, तुम्हाला सामायन देण्याचा प्रयत्न शिवाजी महाराज देशमुख करेल. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आवाज येत आहे का? हो या. रावट्याचा नंबर माझा मोबाईल नंबर आहे 9623067339. अर्ध्या रात्री 1 ला फोन करा, 2 ला फोन करा. मराठा समाजासाठी हा कीर्तनकार तुमच्यासाठी रात्री येईल. एवढा प्रयत्न करायची कधीही बोलवा. प्रत्येक ठिकाणी खुली कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करेल, केलेच आणि इथून पुढे समाजासाठी करणारच. नंबर सांगा रिपीट. कोणाकडे गेला असं कोणीतरी घेतला असं कोणीतरी घेतला असं. आवाज वाढवा थोडा. वाढवा. सगळ्यांना देश खरंच नांदेडचं सगळ्यात अगोदर कौतुक केलं की ब्रह्मसरकार पावसात सुद्धा कधी ताकदून आला. पावसातल्या सुद्धा बैठका या लातूरच्या या नांदेडच्या मला उभा राहता येईल. नांदेड जिल्हा कायमच टाकला राहतो. लढाई कोणची असू दे, गर्व वाटण्यासारखा जिल्हा. पावसात लोक येत नाही तर लय अवघड येतात. आपले लोक तरी पण बाहेर तर मी सारी सुख भेटू नाही. असं कोणी गाड्या लावून दिलं तरी पावसात नाही येत. तुम्ही पावसाचा विचार नाही करत. गर्व याच्यासाठी वाटतो समाजाचा. मला समाजाला अन्याय कळायला लागली, जात कळायला लागली, जातीची लोक कळायला लागली. नुसतं लेकर कशी कापाशी मिळली तरी हरकत नाही, पण नेत्याचं काम करायचं, विचार करायचा नाही. परत म्हणायचं जगतेन कशी मी लेकर. ही एक भाषा मराठीच्या तोंडात असायची. मी जगलो, मी काम केलं, जगतेन कशी. आणि या आपल्या अशा बोलण्याचा, वागण्याचा, आपण घातलेली गोंधळ, आपण केलेला आरडाओरडा, आपण त्या दोरीत आलो नाही, आपण समाजासाठी काय करायचं ठरवलं नाही, आपला नेमका उद्देश काय, आपण काय लढायचं, कशासाठी लढायचं, आपण याचा कधी ऐकायला लावलं रे. ते मऊ लागलं ना, मला वाटलं काय आलं यावर येऊन काय आलं का ना. नीट चिट केलंय का, चिटका चिटकीच येईल. समाज भानावर आला हे खूप गर्व आणि स्वाभिमान वाटतो. काय असतं बघा, माझ्यासारखे किती काय येते ना, किती काय जाते, भाषण टोकीते, रॅल्या काढते, सभा घेते. समाजाचं काय, समाजाला काय मिळालं हे लय महत्वाचं असतं. समाज जसा जसा एक यायला लागला. मला नांदेडची मी रात्री सांगितलं सभा आठवते आणखीन पण. ते 2-4 मंगल कार्यालयात घेतलेली, एकात एक 2-4 मंगल कार्यालय, आणि इतके मराठी जमले तिथं. मला जाताच आहे ना, मला त्या गेट पासून स्टेज पर्यंत जायला 2.5 घंटे लागले होते. मग सुद्धा खाली टेकून दिलं नाही, असं वरच नेलं मला उचलून. कारण
ती लाट जी उसळली ना, त्या लाटेनं राज्य ढवळून निघली. तसंच परभणीनं सुद्धा काल इतकं वातावरण ढवळलेलं आहे. रात्री बैठक झाली आपल्या नांदेडमध्ये मारताड्याला, काय लोक होते. आजही इतका पाऊस असून मला वाटतं ही 4थी बैठक असणार. मी जिथं होतो त्या हॉलमध्ये एक झाली, तिथलं संपलं, पुन्हा बाहेर आलो, बाहेरच्या हॉलमध्ये घेतली, तिथं बसणार, मग मागं सारखी झाली. 3 तर बैठका तिथं झाली, 4थी सुरू झाली. आणि वाजले किती आता? 12. 2 घंट्यात 4 बैठका. सोपी गोष्ट नाही राज्यासाठी. देवेंद्र कोणी झोपतच नाही आता. परिस्थिती विनंतीने सांगतो, हाताच्या बाहेर जाऊन देऊ नका. लेकर आपले, समाज आपला आहे, मोठा आपल्याला करायचा. मान पानाला फक्त भुकू नका. मला खुर्ची होती, त्याला दिलीच नाही, त्याला कमी बशिलं, मला खालीच बशिलं. आपल्याला मोठं काय करायचंय? समाज. मोठं काय करायचंय? पोरं बाळ. आपली जिंदगी कशी तरी रडत पडत गेली. आता लेकरा बाळांनी काय करायचं? हा लय मोठा प्रश्न आहे. म्हणून आपण हयात आहे तवरच आपल्याला, मागं लोक असले तर तुम्ही काय करा, आणखी थोडी वरी सरका तुम्ही नुसतं फक्त. दरवाजापाशी जागा नाही का? आणि ज्यांना कोणाला ऐकायला येत नाही ना, हे संपल्याच्या नंतर पुन्हा आणखी एक बैठक घेतो मी बाकीच्या बांधवांची. लोक येतात तुमच्यासाठी. बरं, राहू द्या. मी आता याला 15 मिनिटात सगळ्याला वर घेतो. आपण बाहेरचे पुन्हा आत घेऊ, आपण सगळे बाहेर जाऊ. आपल्यासाठी हार तुरे महत्वाचे नाही, तिथं बसलेल्या प्रत्येक मराठीच्या बांधवांना समजून घ्या. आपल्यासाठी फोटो महत्वाचे नाही, आपल्यासाठी समाजाला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पोरांना उडणार नाही असं टिकणारा कायमचं आरक्षण द्यायचं, ही जबाबदारी आहे. नुसतं गोंधळ घालून, आरडाओरडा करून समाजाचं वाटोळं होईल हो. आपल्याला वागायचं बदलावं लागल. आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी आपल्याला मागची प्रथा सगळी बंद करावं लागेल. समाजाचं लेकराचं वाटोळं जर आपल्या डोळ्यांना आपण बघणार तर आपण कशाचे मराठी? कोणत्या मस्तीत जगायचं आपल्याला? समाजाचे पोरं भिकायला लागले, समाजाचे पोरं सुशिक्षित बेकार झाले, व्यवसाय नाही, शेतीमालाला भाव नाही, आरक्षण नाही, शिक्षण महाग झाले. शिक्षण करणं सोपी गोष्ट नाही राहिली आता. शिक्षण खूप महाग झाले. आरक्षणाची गरज आहे, नोकऱ्यात पोरं जायसाठी आरक्षणाची गरज आहे. आरक्षणापासून खूप योजना आहेत. मराठ्यांचे लोक समजून घ्या. काही लोक प्रमाणपत्र काढत नाहीत आपले. ते म्हणतात माझ्या घरात शिकायला कोणी नाही, माझ्या चुलत्याचं निघालंय, मी नंतर काढीन, आता कुठं चाललंय. त्याच्यात लाखांनो रुपयाच्या योजना आहेत. केंद्राच्या, राज्याच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या, कृषीच्या, सिंचनाच्या, घरकुल आहेत, फवारे येतील तुम्हाला, पंचायत समितीचे रोटावेटर येतं, ट्रॅक्टर येतं, पत्रे आहेत, काय नाही तिथं. थोडं लोक आपलं वेळ देऊन जिथं समाज सुधारणार तिथं वेळ देत शिका. आला फोटो काढायचा पळालाच, नांगर आणायचा होईल तिकडे. जिथं समाजाचं कल्याण होणार आहे ना तिथून उठायचंच नाही. लोक जळले पाहिजे आपल्यावर. ते म्हणले पाहिजे लईच बेकार जात यार मराठीची, पहिली होती तसलीच पाहिजे होती. आता उठत नाही तर चिखलात बसते, रेंद्यात बसते, हलतच नाही. त्याच्याशिवाय आपला समाज नाही मोठा होणार. इतकं जळायला लावा ना, सगळे मतभेद सोडायचे, एकामेकाला खवळायचं नाही. तुम्ही आता दोघं खवळले तसं अजिबात नाही. एकामेकाला शा दिल्या तरी गपचीप ऐकायचे. एकामेकाला मान अपमान करायचा नाही. आपल्या माणसाने आपल्याला शिवी दिल्यावर काय फरक नाही पडत. ताकद आपल्याला आपल्यात नाही व्हायला घालायची. मला लय घोडेला येते त्या खांदी बाळ, मी ऐकून घेतो, कारण मला समाजाचे लेकरं मोठे करायचे. माझा जर स्वाभिमान जागा झाला, माझी जर प्रतिष्ठा जागी झाली तर माझा समाज संपल. मग आपल्याला हे सगळ्याला सहन करावं लागणार आहे. हे सहन करण्यासाठी आपल्याला कोणी समजून सांगत नाही. आपल्याला 2-3 गोष्टी समजून सांगते. या नेत्याला विरोध कर,
त्याने त्याला पाडेव, त्याला निवडून आणलं, आता याला पाडेव, आणि नसनच ऐकत दगडाने हाण त्याला. डोकं आपण पडतो, शत्रू आपण होतो, नंतर ते दोघं एका ताटात जेवतील. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतो? नंतर एका ताटात जेवते. शिवसेनेचं काँग्रेसचं कवा जमत होतं का? भाजपचं काँग्रेसचं कवा जमत होतं का? लागल्याने एका ताटात जेवायला ती आता त्यांच्यासाठी भांडणं केलेलं, आपण त्याचं काय करायचं? आपण झालो ना वैरी. ही सत्य हकीकत आहे. म्हणून पुढच्या काळात समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही, आपल्या समाजाला लई किंमत आहे. त्यामुळे आपल्या खोट्या प्रतिष्ठेत नको जगायचं. तात्पुरता आनंद, बोलिलं म्हणून आला, पळालाच लगेच. इतकं विचारानं मोठं व्हायचं ना आपण की लोक म्हणले पाहिजे जगाच्या पाठीवर मराठ्यासारखे दुसरी जातच नव्हतं, लईच कट्टर आहे, लईच. त्यांच्यात आता भांडाना, त्यांच्यात भांडणं बंद केले, केशी करीत नाहीत, समजून सांगतेत, एखादा बोलला तरी ऐकू घेतील. कारण आपल्या विरोधात लई शत्रू झालेत भाऊ, इतके शत्रू झालेत आपल्या विरोधात. काही नाही करू ना, सगळ्यांना सांभाळ आपल्या बाप जात्याने, सगळ्याला. आज ते लोक शत्रू झाल्या, काही कारण नसून, काहीच कारण नाही. ओबीसी समाजाचे लोक गावखेड्यात आता आपल्या सोबत आहे. हे मधले 2-3 हे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले जे हेच फक्त वळवळ करते. त्यांच्यासाठी आपण ओबीसीनं मराठ्यांनी एकमेकाच्या अंगावर जाऊन रक्त सांडायचं नाही, हे शब्द लक्षात ठेवा. कुणी बुळबुळ येते, बुळबुळ करते, संपून जाते. किती आरडावाडा करू द्या. तुम्हाला उदाहरण देऊ का? तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बघितलंय, 150 जणांची टीम या लेवलने तयार केली होती आपल्या विरोधात, मला एकट्याला घेरायसाठी. शेवटी त्यांच्यावर अशी पश्चातापाची वेळ आली आज की ते म्हणते येणे 58 लाख नोंदी दिल्या, 3 कोटी मराठी आरक्षणात आली घातलेत. का उपयोग झाला मराठ्याच्या विरोधात जाऊन? मराठ्याच्या विरोधात जाऊन उपयोग नाही झाला. मराठ्याची नाराजी अंगावर आली, यांनी विरोध केला म्हणून. त्यामुळे गावखेड्यातले ओबीसी नेत्यापेक्षा ओबीसीच्या गावखेड्यातले गरीब हुशार झाले. ते म्हणते विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेले, आणि मग कशाला विरोध करून नाराजी घ्यायची? उद्या त्याला आपल्याला एकमेकाच्या दारात जायचं, एकमेकाला मदत करायची, सहकार्य करायचं. असं जर ओबीसी मराठ्यांनी ताणून धरलं तर मदत नाही करणार, कारण मराठी 50% राज्यात. आणि ह्या मराठ्यांनी जर मदत नाही केली तर आपलं काय होईल? किंवा आपल्याला सुद्धा ओबीसीची गरज लागते, असं नाही नसते आपलीच त्यांना लागते. हे लोक आता हुशार झाले, म्हणून ते म्हणजे गावखेड्यातल्या करोडो ओबीसीला उगच आपण भांडण विकत घेतो. मराठ्याच्या नोंदी सापडल्या, मराठ्याचं आरक्षण आहे, आणि मग काय विरोध करायचा त्यांना? इतकं परिवर्तन त्यांच्या सुद्धा आता झालंय. म्हणून आपली जबाबदारी काय आता? आपली जबाबदारी काय की आपण आपल्या समाजाच्या लोकांच्या घरोघरी जाऊन समाज जागृत करणं गरजेचं आहे. समाज जागा आहे. झोपताना तुम्ही झोपले ते वा मायबापा हो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, माझा समाज संकटात सापडलाय, तुम्ही झोपू नका. हे झोपणं नाही, जे ओरिजिनल समाजाच्या हिताचं झोपणं आहे ना, टाळा. मी रातपाटी एक करतो ना, रात्री 2 वाजता झोपलोय मी. मला नाही फिरता येता, पहिल्यांदा बसून बोलतोय मी. पहिल्यांदा उभा राहून 1.5-2 घंटे समाजाला बोलणारा माणूस. उपोषणानं पूर्ण शरीर संपलंय माझं जागेवर दुसरं असताना माझी आता लिफ्ट पडली बघा. 15 दिवस घराच्या बाहेर आलो नसतं. 15 दिवस. त्याच दिवशी 15 ते 20 हजार लोकांची बैठक लागली होती नाशिक जिल्ह्यात. माझ्या समाजाचा अपमान होईल म्हणून मी तसाच नाशिकला गेलो. त्यांना खाली मान घालावं लागेल, विचार नाही केला. सगळ्या राज्यातून फोन सुरू होते, काय झालंय नेमकं. विचलित झाला होता समाज. पोरं राज्यात धिंगाणा करण्याच्या तयारीत होते, इतके रागवले होते राज्यातले लोक. मी हटलो नाही. झोपू नका,
समाज जर झोपला ना, तुम्हाला सांगतो का माना कापून नेते माहित नाही व्हायचा, लेकरा बाळांच्या आयुष्याचं वाटोळं होईल. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, समाजाचं वाटोळं नका होऊ देऊ. एकदा जर समाज संपला ना तर पुन्हा उठणार नाही. कुठेतरी आता आनंदी झालाय समाज. 58 लाख नोंदी मिळाल्या, 3 करोड मराठी आरक्षणात गेलेत. मराठ्यांचा आनंद मावा नाही. मागच्या आठवड्यातल्या भरती झाली महावितरणची, 750 लेकरं आपल्या नोकरीत गेले. 750 लहान. प्रत्येक भरतीत मराठ्यांचे पोरण पोरी चालले. काल मी आज तुमच्या नांदेडची यादी घेणार आहे. काल लातूरमध्ये पोरं नोकऱ्याला लागलेत एमबीबीएसला त्यांची ऍडमिशन झाली. ते टॉपचं विद्यालय. तिथं दरवर्षी 7 वर्षाचा त्यांनी डाटा दिला, दरवर्षी 5 ते 6 पोरं लागायचे फक्त. 5 ते 6. बीएमसीला सहाय्यक अभियंता म्हणून लागली. मुंबईचा कारभार करायला लागली पोरगी बीएमसीचा. माणसाचा टक्का वाढवायचा आपल्याला. मी एकेका नोंदीसाठी जीव जाळतो, एक पोरग नोकरीत घालायसाठी प्रयत्न करतो. तुम्ही गोंधळबाजीनं आणि धिंगाण्याचं समाजाचं वाटलं नका करू. इतकं एकजूट सांगत, पण नांदेडला खोटं बोलत नाही. नांदेडचा लय जीव आहे माझ्या जिल्ह्याचा म्हणून सांगतो. येताना कपडे कानाची सरलं दान. आता ही काय सांगायची गोष्ट नाही, कपडे कानाची सरलं. आता मोठा नाही येत आपल्या संग चिखलात बसायला, ते लांबून बसतं. इतका लांब धागा शिवल्याला देऊन इकडून मागून वर करावं का पुढून वर करावं त्याला कळत नाही. खाली बसावं तर चिटकलं तर सगळं ढुंगान दिसतंय. त्यामुळे ते आपल्यात नाही येत. आपल्या कच मांड्या घालतात, कुठं होंदे म्हणतात काय व्हायचं. म्हणून त्यांचे सुद्धा लेकरं मोठे व्हायला लागले. मी माजी मंत्र्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या ठिकाणचं यांच्या असल्या वागण्यामुळे समाजाच्या लेकराचं किती वाटोळ होतं हे श्रीमंत मराठी आज नांदेडमधून सांगतोय, समजून घ्या. तुम्हाला लोकात यायचं नाही, बसायचं नाही, तुमच्या मुगरुरीत वागायचंय, तुम्हाला तुमच्या पैशाच्या धुंदीत वागायचंय. तुमच्याकडे बंगला आहे, गाड्या आहेत, त्या धुंदीत वागायचंय. तुम्ही प्रॉपर्ट्या कमिल्यात, कंपन्या, कारखाने, शाळा कमिल्यात, त्याच्या मस्तीत येत तुम्ही. म्हणून तुम्हाला श्रीमंत मराठ्याला सांगतो, ऐकायचं तर ऐका, नाही तर आम्ही आमचं बघणारच. आमच्या तिकडचे एक माजी मंत्री आहे, त्या माजी मंत्र्याच्या पोराचा पेपर झाला. त्याचं नाव नाही सांगत मी, कारण त्याला विचारतो सांगू का तो नाव, कारण आपण विचारल्याची सांगत नाही. त्याला परत टेन्शन पक्षाने काढून टाकलं मग नाव घेतल्यामुळे. माजी मंत्री आहे, त्याच्या पोराचा पेपर झाला, ते 2% हुकलं. 6 महिन्याने त्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले, त्याच्याकडे 8 ते 10 मार्क शिल्लक राहिले. ते उठलं नंतरवाली लागलं. ते माजी मंत्री. नीट ऐका, मी मगच सांगितलं, गुंबळ्या गोंधळामुळे माझ्या जातीचं वाटलं होतं, तुमचं नाही होत. समाज किती उंचीवर न्यायचा याचं काम करायचं, डोळे नाही झाकायचे. परिस्थिती सांगतो तुम्हाला मी. ते अंतरवालीत आला आणि त्यांनी सांगितलं, हे प्रमाणपत्र 6 महिने जर आधी निघालं असतं तर माझं लहान पोरग कलेक्टर झालं असतं. श्रीमंत मराठी म्हणून डोळे उघडा. कधी माणूस उंचीवर जाईल, कधी गडीचा खाली येईल, वाड्यावरचा खाली येईल, पाटलाचा का मजूर होईल सांगता येत नाही. म्हणून सावध व्हा. रावणाला सुद्धा भाकर खायला सुद्धा ताट नाही राहिले. म्हणून उगाच आपली जी प्रॉपर्टी तिला आणखीन उंचीवर न्यायचं असलं, आणखीन डबल करायची असली तर पोरांना आरक्षण देऊन आयुष्यात श्रीमंत मराठी सुद्धा मोठं करा. आज तो लॉसच झाला मराठ्याचा एक. असू द्या माझी मंत्र्याचा पोरग, आज कलेक्टर झाला असतं पोरग. ते आमचा लॉस काय व्हायला लागला, नुकसान काय व्हायला लागलं, याच्यासाठी आमचा जीव चालला. म्हणून श्रीमंत मराठी सुद्धा राज्यातले नांदेडमधून तुम्हाला आव्हान आहे, जागे व्हा. नेता नेता सरकार सत्ता करीत बसू नका. आरक्षण ही एकट्या सत्तेची बरोबरी करतं. कारण तुम्ही एका गावात लय झालं तर 4 माणसं सुधारितात, पण आरक्षण गाव सुधारित आहे, राज्य सुधारित आहे. तुम्ही 5 वर्षे सत्ता भोगाल, 5 वर्षानंतर पुन्हा पडणार आहेत का नाही, निवडून येणार आहेत. पण त्यांनी 50-50, 60-60 वर्षाच्या जागा घेतल्या आणि आपल्याला 5 वर्षाचे दिले.
जागाच खाली व्हायला तयार नाही. जुळलं का? जुळलं जुळलं लांबून पाहणं जुळलेलं देणंच नाही. गाफीलपणात माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं केलं तुम्ही, म्हणून गाफीलपणा नको. आता कोणत्या सरपंचाने राजीनामा दिलाय, देऊ नका. राजीनामा तुमचा वापस घ्या. मला एक एक माणूस तिथं घालायचा, एक एक माणूस नोकरीत घालायचा. संख्या वाढवायची, मला कमी नाही करायची. संविधानिक पदाचे राजीनामे द्यायचे नाही. कोणी अधिकारी असेल, किती त्रास झाला तरी पण राजीनामा द्यायचा नाही. कोणी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री असेल, राजीनामे नाही द्यायचे. समाज उंचीवरती चारही बाजून न्यायचा. नोकऱ्यातून, सगळ्यातून, व्यवसायातून. आज तुम्हाला एक 2-3 कामं सांगतो, कारण मला आता तुम्हाला सोडून त्यांना मध्ये घ्यायचं दुसऱ्या बैठकीला. पहिलं काम आजपासून तुम्ही सुरू करायचं, उद्या केल्या नाही, आजपासून सुरू करायचं. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 1000 नंबर आहेत. ज्याला भेव वाटतं, बाहेर गेल्यावर डोळ्यावर येतो, तेवढे त्रास देतो, घरात बसून तर काम करू शकतो ना. 1000 नंबर आहे, त्यातले 500 तर मराठीचे असतील. प्रत्येकानं फोन लावायचा मुंबईला, चल मी चाललोय, तू चल. गरीब असू नाही तर श्रीमंत असू, प्रत्येकाला एक कॉल करायचा आणि सांगायचं तू मुंबईला. असे जर एकमेकाला 5-50 फोन गेले तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोन करून सांगणार, तो पाय पडतो, मला फोन लावू नको, 100 फोन आले, आता वर मी मुंबईला येतो. इतके कदरून टाका. दुसरं काम करायचं, घर ना घर पिंजून काढायचं, कोणाच्या आशावर नाही राहायचं. एक घर एक गाडी यावेळेस निघलीच पाहिजे, कारण गुलाल मराठ्यावर टाकायचं. मी शांत राहून, गप राहून, गेम करून तुम्हाला 70 वर्षात न जिंकणार 75 वर्ष झालेत आज. आता 76 वर्षात चाललोत आपण. न मिळणारं आरक्षण मी बरोबर मिळवून दिलं नसतं, अशी इच्छा होती. मराठ्याला तर ओबीसीचं आरक्षणच मिळवून नाही द्यायचं, मिळालं. आता उगत थोडं राहिले, 17-10%. एकदा मुंबईला गेलं की हैदराबादचा गॅजेटचा डंका वाजवायचा, एका रस्त्यात मराठी हे सगळं आरक्षण. सातारा संस्थांमुळे पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतो. त्यांना काय भेद करायचं तर करू दे, राज्यातल्या जनतेला. म्हणून आपण नाही करायचं मराठवाड्याचा वेगळा पॅटर्न आणि वेगळा आदर्श द्यायचा. सगळ्यांसाठी काम करायचं. आपलं गॅजेट घ्यायचं, त्यांचं सातारा संस्थांचं पण घेतलंय, विदर्भ, खानदेश आणि कोकण, मुंबईचं पण बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेतलंय. या 3ही गोष्टीची अंमलबजावणी घ्यायची यावेळेस. दुसरं, मराठा आणि कुणबी एक आहे याचा GR काढायला लावायचा. कारण आता 58 लाख नोंदीचा आधार हे अहवाल आहे, कायदा पारित करायला सरकारला आता अडचणच नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घ्यायची, कारण काही राहिले मागं पुढे तर ते बी त्यात पोचायचे. ते ताण नको. केसेस एक पण ठेवायचे नाही, सरसकट मागं घ्यायला लावायचं. बलिदान गेलेले कुटुंबाच्या नोकऱ्या आणि निधी राहिलेले सगळे 29 ऑगस्टला त्याचा तुकडा पाडायचा. आपण अशा 8-10 मागण्या दिलेल्या आहेत. 29 ऑगस्टला तुम्हाला सांगतो आपल्याला विषय कायम संपवायचा. आता हे विषय ठेवायचा नाही, कारण बार लढू कवर माझं शरीर पुरं थकलंय उपोषणाला. एकदाच तुकडा पाडायचा. आता सुट्टी नाही द्यायची. आणि बघा, 45 वर्षाची लढाई एका वर्षात संपवली आपण, एकाच वर्षात. आज 10 आणि 20 वर्ष लढत बसायचं, तर 50 मरत येतं. काय उपयोग होतो त्या आरक्षणाचा? तिथून पुढे मी शेतकऱ्याच्या मालाच्या भावाचा विषय घेणार. मालाला भाव कस का वाढत नाही ते बघायचंय मला. आणि एकाच वर्षात तुकडा पाडायचा. शेती तर सगळे आपणच आहेत. आरक्षणाचा विषय एका वर्षात संपला, शेतकऱ्याचा विषय बी एकाच वर्षात संपेना. मालाला भाव कस काय मिळत नाही? हे असं 15 वर्ष 20 वर्ष नुसते आंदोलन करीत बसायचं. ते मागच्याला कळणार, पुढच्याला मिळ लागाना. काय चाललंय? इमानदारीने लढायची. मला इथं बसलेल्या प्रत्येक मराठीच्या माणसाला सांगा, प्रामाणिकपणे इथं बसलेल्या सगळ्या मराठा बांधवांनी मला सांगा, 2 वर्ष झालं तुम्ही मला साथ देता, तुमचे मान खाली होईन असं एक पाऊल उचललेलं दाखवा.
कारण मला किती पण मला तुम्हाला फसवायचं असतं मला काही केलं असतं. चिल्लाराला देते तरी माझ्या आजूबाजूचे फोडून नेले ते चिल्लाराला देते. कोण कोण फोडून नेले मी तुम्हाला एकूण स्वागत झालं सांगत. मी लय गंड्याचा आहे. आपला लय बेकार कार्यक्रम असतो. आपण धडाधड सांगत असतो, सोडित नसतो. फोडून नेले मग मला किती दिलं असतं. नुसतं नोटात खाल्ल्या असते मी इतक्या नोटा दिल्या असत्या. मला नोटात हागायचं काम होतं. हात नाही लावला तुमच्या लेकरा बाळासाठी कशाला. पद नको ना फद नको ना पैसे नको तोय कानात बोलला तरी घोडे लिहित होतो मी. आणि आपल्या काही लोकांना बुद्धिजीवी लोकांना वाटतं की मी बोललो नाही पाहिजे बाबा तसं. बरं मला सांगा का बोललो नाही पाहिजे मी. जो माझ्या समाजाची सभ्य वागतो त्याच्याशी मी सभ्य वागाव. जो माझ्या समाजाची सभ्य वागत नाही त्याच्याशी मी कसं सभ्य वागत. आता मला एक आणखीन उत्तर द्या. आता तुम्हाला रिकामं करतो मी. तुमचे आईबाप घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले. आळस सुद्धा देऊ नका. जिरला एका टप्पूर असं असतं. तुमचे आईबाप घरात बसले तुम्ही दारात बसला तर तुमच्या आईबापाचा कोणीतरी अपमान करताय त्यांना शिव्या देतोय. दारात बसलेलं ते पोरग आईबापाला जर कोणी शिव्या देत असलं तर ते गप्प बसन का. आणि ते जर आईबापाचा अपमान कोणी करताय गप्प बसत असलं ते मराठीच्या पोटच नाही. तसं मी माझ्या समाजाला मायबाप मानल्या नाही. माझ्या समाजाचा जर कोणी अपमान करणार असलं त्याच्यावर अन्याय करणार असलं तर मी गप्प बसणार नाही. मी कचाकच घोडे लिहित असतो. ते माझ्या समाजाची सभ्य वागत नाहीत. मी का सभ्य वागायचं त्यांच्याशी. आणि त्यांना मैच भाषा कळते. तुम्हाला काही देणं घेणं आहे का. तुम्हाला आरक्षणच पाहिजे. मग मी कसं देईन काही घेणं आहे तुम्हाला. तुमचे लेकरं मोठं करणं माझी जबाबदारी आहे. तुम्ही माझ्या विश्वास टाकलाय ते मी करतोय. आणखीन एक काम करायचं. आपल्या 3 वर्ग मोठाले बुद्धिजीवी जे आपले मार्गदर्शक आहेत आपल्याला साथ देतात सगळं सहकार्य करतात. फक्त पुढं येत नाही. पहिला आहे मास्तर, डॉक्टर, वकील. एवढ्या वेळेस सगळ्यांनी जर बसल्याने एक काम करायचं. आपल्या वकील भावाला सांगायचंय, त्या मास्तर भावाला सांगायचंय आणि डॉक्टर भावाला सांगायचं. एवढ्या वेळेस या 3 वर्गाकडे गाड्या. याला फक्त म्हणायचं तू मुंबईपर्यंत आम्हाला तोही गाडी घेऊन वाटा लावायचं. 1 लाख तर डॉक्टर असतील राज्यात, 1 लाख मास्तर, 1 लाख वकील, 3 लाख गाड्या ह्याच झाल्या. नुसते ड्रायव्हर खाली उतरले तरी 3 लाख होते. त्याच्यात जर 4-4, 5-5 लोक बसले तर 5 ते 10 लाख लोक नुसते यांचे व्हायला लागले. हे काय करतात आपल्याला साथ देते सहकार्य करतात पण गाड्या घेत नाही. हे झाकून ठेवतात गाड्या कावळ्या हागू नये म्हणून असे वरून. एवढे बार जर यांनी गाड्या बाहेर काढल्या ना सगळ्यांनी ताकद लावून मराठात जिंकत. गरीबाचे पोरं गाड्या लावतात, ट्रकवर बसतात, खाली बसतात, वर बसतात. आणि 4था वर्ग आहे राजकारणी मराठी. यांजवळ एक गाड्या आहेत हे एक भारी काढीत नाही. आपलं म्हणणं आहे तुम्ही आमच्याकडे गाड्या देऊ नका. तुम्हीच तुमच्या गाड्यात पाहुणे रावळे बसवा, मित्र बसवा, पण मुंबईला पळवा. एवढी यांना त्यांनी मुंबईपर्यंत आम्हाला वाटा लावायला. मग तुम्ही वापस आला तरी चालतं. मग समाज येतो. खरं बोललं. आपण जर म्हणून आमचं मुंबई चला त्याला वाटतं आता 10-15 दिवस त्याच्या लफड्यात गुतायचं काम आहे तिकडे जाऊन. कामावले येत ना आपल्याला ते मिळवायचे. माझी शेवटची विनंती आहे तुम्हाला. एवढी ताकदीनं तयारी करा नाही एवढ्या वेळेस. मराठ्यांचा रेकॉर्ड 100 पिढ्यात कोणाला मोडता नाही आला पाहिजे. एवढ्या ताकदीनं जे वाहन असेल ते करा मुंबईकडे निघा. पावसाचा फेवसाचा काय मुसळधार काय इथं सुट्टी नाही. सणावाराचे दिवस आहेत थोडे कमी प्रमाणात करा. हिंदू संस्कृती जपणं आपलं काम आहे. वारकरी संप्रदायाची संस्कार जपणं, संस्कृती जपणं आपली जबाबदारी. कमी प्रमाणात एवढे वेळ पोराला पोरीला लाख रुपये 50,000 महिना आलं दणक्यात करून मोठमोठाले उत्सव. आणि धरून काय करणार रे तुम्ही सणवार. एखादी पोळी खाता, 10-12 भजे खाता आणि हागून येतात. लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं होईल ना त्याचं काय. लेकरा बाळाचा विचार करताय का नाही तुम्ही ह्या नादात. नुसतेच तुम्हाला सणावाराच्या नादा लागले आणि पोरं फाश्या घ्यायला लागले. काय उपयोग तुमचा मराठा म्हणून. मी काय बघत नाही. मला फलटणला गेल्यावर माहीत झालं रक्षाबंधन आहे म्हणून.
मला पण भावना असतील ना. मी माझ्या समाजाच्या वेदना अगोदर बघतो. ह्या बारीनं आम्ही आमचा गणपती मुंबईला घेतला. आम्ही तिकडे म्हणल्यावर इथं कोण आहे म्हणून आम्ही आमचा घेतला. तुमचे बी नांदेड जिल्ह्यात सगळे गणपती मुंबईत आपण समुद्रात विसर्जन करू. इकडे तरी कव्हर करता. आपल्या गणपती बाप्पाला एकदा बघून दे ना समुद्र कसा आहे. लालबागाचं राजाचं दर्शन तिथं गेल्यावर देवबाप्पा भेटणार नाही. आम्ही 5 देवबाप्पा संगत घेतले. चल म्हणलं देवबाप्पाला आमच्या संगत तिकडं गाडी लोटांगण आरती म्हणाल कोण आहे. देवबाप्पाला तिकडे घेतले आम्ही. कीर्तन ठेवलीत मोठमोठ्या महाराजांची. ज्याला जे आवडतंय ते रात्रभर कीर्तन. नामवंत महाराज नामवंत शिवशाहीर आणले की राज्यात देशात गाजलेले तसे शिवशाहीराचे पोवाडे ठेवले. आम्ही फोन करून सांगितलं त्यांना तुम्हाला पोवाड्याला यावं लागल. ते म्हणले फुकट. परत नामवंत गायनाचार्य आणले. संगीत भजन पकवाद वाजत ते असे डेंजर आहेत नुसतं धडाल धडालच असे सगळेच बोलवले. ज्याला जे आवडतं ते बघायची तिथे व्यवस्था केली. आणि ज्याला हे काहीच आवडत नाही त्याच्यासाठी त्याने आपण आपल्या गाडीत डीजे घेतले. धांगडांग धांगडांग चलू दे का कडीला काय करतो मग. सगळ्यांना आपण आपल्या सगळ्या वस्तू सांगायच्यात. ह्या बारीने गणपती तिकडे घ्या आणि ज्यांना घ्यायचे नाही त्यांनी माघारी आले विसर्जन करा. नसता आपले तुम्हाला 3च दिवसासाठी मुंबईला बोलवलं 29 पर्यंत. 27ला गणपती बसतात. तुम्ही आम्हाला मुंबईपर्यंत वाटा लावायला या. आम्ही एकदा आझाद मैदानाला बसलो की तुम्ही माघारी या. मग तुम्ही मिरवणूक काढा. नसता वापस आल्यावर थाटात माटात काढू. किंवा आपल्या अर्धे माणसं जर मुंबईला गेले तर अर्धे घरी येत गणपती बाप्पाची आरती करायला. पण आपल्याला हे सुद्धा समजून घ्यावं लागेल सणवार येतील जातील. आरक्षण नोकरी जरी एकदा गेली तर पुन्हा येणार नाही. म्हणून लेकराचं वाटोळं कोणी करू नका. आजपासून सगळ्यांनी तुटून पडायचे. प्रत्येकाकडे 5 माणसं आहेत इथं बसलेल्या. प्रत्येकाजवळ सासू सासरा म्यावना. तेवढा जरी फोन केला तरी सासू सासऱ्याला येणंच जावयाचा फोन आला म्हणलं. एकदम सोपी प्रक्रिया. आणि कुणी कोणाच तरी सासरा आहे कुणी कोणाचं तरी म्यावना आहे. दुसरं जावई आहे. दुसरं नातंच नाही या राज्यात. दुसरं नातं आहे का. कुणी कोणाचं तरी सासरा आहे कुणी कोणाचं तरी जावई. एवढे 2च नाते आहेत तिथं. त्यामुळे पुरे घ्या. एकदा सांगा एवढे वेळेस गाड्या तो पाय पडतो माझ्या जातीच्या लेकरासाठी मुंबईचं. शेवटचं काम प्रत्येक ग्रामपंचायतच्या सदस्याला सांगायचं एवढ्या वेळेस मुंबईला चल. सरपंच माजी सरपंच उपसरपंच चेअरमन भावी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे जिल्हा परिषदचे सभापती उपसभापती महापौर नगरसेवक माजी नगरसेवक आमदार खासदार मंत्री जेवढे असतील तेवढ्याला सांगायचं तुमच्यासाठी आम्ही रातपाट एक करतो. तुमचे लेकरं मोठे होण्यासाठी तुमच्या विजयासाठी रातपाट डोळे फोडतो. आज आमचं लेकरं मोठं होणार आहे. तुम्ही मुंबईला चला. एवढंच सांगा फक्त. तुम्ही तेव्हा नका येऊ द्या. तुम्ही मुंबईला येणार आहे. तुम्ही आल्यावर मागं तुम्हाला माहित नाही कोण राहिलं म्हणून तैला सांगून ठेवा घरी. गल्लीत कोण हिंडत आहे देणार. तुम्ही त्याला काही बोलू नका. जो मुंबईला आला नाही ना त्याचं नाव फक्त मला अंतरवली तुम्ही सांगा. त्याला त्याचा बाजारात उठेल त्याला पारडच म्हणून सांगा. इथं आपण तिकडे गेल्यावर ते इकडे गल्लीत हिंडतंय आपली ताई आपल्याला सांगा ना अमुक अमुक हिंडत होता. तुम्ही त्याच्या डोळ्यावर नका जाऊ. मी आहे. मी चांगले चांगले नीट केले ते बरोबर पारडा. तुम्हाला तुम्ही टेन्शन ना घेऊ. प्रत्येक वार्डात मराठ्याचं 50 का होईना मतदान गेला. झोप माना घरी तिकडे आता कवर 5 वर्ष. सगळे राज्यात तुमच्या जिल्ह्यात जेवढे तालुका प्रमुख आहेत तालुका अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख आहेत सगळ्यांना सांगा मराठीच्या मुंबईत चला. एकाने गैरहजर ठेवायचा नाही. माझी हात जोडून विनंती. समाज हारून देऊ नका. ते हसतील आपल्यावर. ते म्हणते मराठी एक नाही आली आम्ही हारिले का नाही मराठ्याला नाही आरक्षण मिळून दिलं. काहीही करा. एवढ्या वेळेस माझी जात मला जिंकायची कारण मी लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. मी कधी मरण मला माहित नाही. इतके हाल चालू येत नाही. मी सकाळपासून पोटाला हात लावणे. मला उठता येत नाही फिरता येत नाही चालता येत नाही. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळ करायचा तुम्हाला अधिकार नाही. समाजाच्या लेकराचं वाटोळ होऊन द्या नका. तुम्हाला तळतळीनं सांगतो. मी उपाशी तापाशी रोवून रक्त जाळून माझ्या समाजाचे लेकरं मोठी करतो. मला समाज उंचीवर नेलेला बघायचं. समाजाचे लेकरं सुखात समाधानात
जगलेले बघायचे तर अधिकारी झालेले बघायचे. माझा समाज हरून देऊ नका, तुम्हाला हात जोडून सांगतो. घर ना घर पिंजून काढा आणि पुरेचे पुरे मुंबईकर आले पाहिजेत आणि कोणी गैरहजर राहू नका एवढीच विनंती करतो. आणि आता तुम्ही सगळेजण शांततेत बाहेर गेला तर मला त्यांना सगळ्यांना घेता येईल. सगळ्यांना जय श्रीराम. मला बांधवांना सगळ्यांना विनंती आहे, थोडं बाहेर थांबा. थोडं पण अंतर काढा. थोडं बाहेर थांबा. थोडं इकडे करा. थोडं इकडे करा. थोडं इकडे करा. सरकारने इकडे मामा माझ्या पुढेच कुठे यायले मला जाऊ देतो पलीकडे. हां तुम्ही इकडून या बरं, मी इकडचे काटा काटान जातो अलीकडे. पाहतोय आपण नांदेडमध्ये प्रचंड गर्दी आहे. संघर्ष येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी हा सर्व जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पाकिट सांभाळा, पैसे सांभाळा, पैसे पैसे जातेतच गेले जातात. 20 का 30 खाली खाली थांबा ना. मी सांगितलं ना आता पैसे सांभाळा, पैसे सांगा. पुढं पुढं पुढे एकमेकांना सांगत चला. बांधवांनो, आपण पाहतोय नांदेडमध्ये हे पाटलांना भेटण्यासाठी गाठीभेटीचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये सभेचं रूपांतर आलेलं पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहतोय संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी हे सर्व नांदेडकर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्याचं लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी घेतोय. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सर्व नांदेडकरांनी केलेली ही गर्दी आणि याच गर्दीचा एक संदेश या ठिकाणी देतो आहे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला धडकल्यानंतर किती गर्दी असेल, सरकार अस्वस्थ सध्या झालेलं आहे आणि सरकारने लवकरात लवकर आमचं आरक्षण दिलं तर नक्कीच कुठला काहीतरी तोडगा निघेल. पण दादा एकीकडे सांगतात की मुंबईला जायचंय म्हणजे जायचंय. सरकारनं काही आश्वासन जरी दिलं किंवा गुलाल उधळायला तरी का होईना आपल्याला मुंबईला जायचं आहे. सध्याचं अपडेट आपण घेतोय. मी उदय आणि तुम्ही पाहताय उदय भिसे पाटील या ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आत्ताचं फुटेज आणि उदय न्यूज उदय भिसे पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह अपडेट घेत असतो. आणि सध्याचं जर बघितलं तर हे संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे, अशी गर्दी करत असताना आपापले मोबाईल आपापल्या पाकिट सध्या सावकाश म्हणजे सावरणं अत्यंत गरजेचं आहे बांधवांना. कारण या गर्दीमध्ये काही
तुमच्याकडे लावटे असतात, भांडे असतात, ते सगळं सामान माझ्याकडे आहे. मला एक फोन लावा, तुम्हाला सामान देण्याचा प्रयत्न मी शिवाजी महाराज देशमुखांना करेल. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आवाज येत आहे का? येत आहे रावट्याचा नंबर माझा मोबाईल नंबर आहे 9623067339. अर्ध्या रात्री 1 ला फोन करा, 2 ला फोन करा. मराठा समाजासाठी हा कीर्तनकार तुमच्यासाठी रात्री येईल. एवढा प्रयत्न करायची, कधीही बोलवा. प्रत्येक ठिकाणी खुली कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करेल, केलेच आणि इथून पुढे समाजासाठी करणारच. नंबर सांगा रिपीट. तो कोणाकडे गेला असं कोणीतरी घेतला असं कोणीतरी घेतला असं आणखी थोडं जण आवाज वाढा थोडा हॅलो, वाढवा अहो ते इथं थोडं जण काय सगळ्यांना देशवाद. खरंच नांदेडचं सगळ्यात अगोदर कौतुक केलं की भूमिसरकार पावसात सुद्धा कोणी टाकून आला. पावसातल्या सुद्धा बैठका या लातूरच्या या नांदेडच्या मला उभा राहता येईल नांदेड जिल्हा कायमच टाकला राहतो. लढाई कोणची असू दे, गरीब वाटण्यासारखा जिल्हा पावसात लोक येत नाही तर लय अवघड येतात. पण आपले लोक तरी पण बाहेर नाही तर दिसायला सुद्धा भेटू नाही. असं कोणी गाड्या लावून दिलं तरी पावसात नाही येत. तुम्ही पावसाचा विचार नाही करत. गर्व याच्यासाठी वाटतो समाजाचा. मला समाजाला अन्याय कळायला लागली, जात कळायला लागली, जातीची लेकरं कळायला लागली. नुसतं लेकरं कशी पाठीशी गेली तरी हरकत नाही, पण नेत्याचं काम करायचं, विचार करायचा नाही. परत म्हणायचं जगतेन कशी मी लेकरं, ही एक भाषा मराठीच्या तोंडात असायची. मी जगलो, मी काम केलं, जगतेन कशी. आणि या आपल्या अशा बोलण्याचा, वागण्याचा, आपण घातलेली गोंधळ, आपण केलेला आरडाओरडा, आपण त्या दोरीत आलो नाही, आपण समाजासाठी काय करायचं ठरवलं नाही, आपला नेमका उद्देश काय, आपण काय करायचं, कशासाठी लढायचं, आपण याचा कधी ऐकायला लावलं रे. ते मऊ लागलं ना, मला वाटलं काय आलं यावर काय आलं का ना. मी चिटकी नाही का, चिटका चिटकीची नसते. समाज भानावर आला हे खूप गर्व आणि स्वाभिमान वाटतो. काय असतं बघा, माझ्यासारखे किती काय येते ना, किती काय जाते, भाषण टोकीते, रॅल्या काढते, सभा घेते. समाजाचं काय, समाजाला काय मिळालं हे लय महत्वाचं असतं. समाज जसा जसा एक यायला लागला, मला नांदेडची मी रात्री सांगितलं सभा आठवते आणखीन पण. ते 2-4 मंगल कार्यालयात घेतलेली, एकात एक 2-4 मंगल कार्यालय, आणि इतके मराठी जमले तिथं. मला जाताचे आहे ना, मला त्या गेट पासून स्टेज पर्यंत जायला 2.5 घंटे लागले होते. मग सुद्धा खाली टेकून दिलं नाही, असं वरची वरच नेलं मला उचलून. कारण ती लाड जी उसळली ना,
त्या लाटेनं राज्य ढवळून निघलं. तसंच परभणीनं सुद्धा काल इतकं वातावरण ढवळलेलं आहे. रात्री बैठक झाली आपल्या नांदेडमध्ये मारताड्याला, काय लोक होते. आजही इतका पाऊस असून मला वाटतं ही 4थी बैठक असं आपली. मी जिथं होतो त्या हॉलमध्ये एक झाली, तिथलं संपलं, पुन्हा बाहेर आलो, बाहेरच्या हॉलमध्ये घेतली, तिथं बसणार, मग मागं सारखी झाली. 3 तर बैठका तिथं झाली, 4थी सुरू झाली. आणि वाजले किती आता 12. 2 घंट्यात 4 बैठका. सोपी गोष्ट नाही राज्यासाठी. देवेंद्र फडणवीस झोपतच नाही आता. परिस्थिती विनंतीनं सांगता हाताच्या बाहेर जाऊन देऊ नका. लेकर आपले, समाज आपला आहे, मोठा आपल्याला करायचा. मान पानाला फक्त भुकू नका. मला खुर्ची होती त्याला दिलीच नाही, त्याला कम बसिलं, मला खालीच बसिलं. आपल्याला मोठं काय करायचंय? समाज. मोठं काय करायचंय? पोरं बाळ. आपली जिंदगी कशी तरी रडत पडत गेली. आता लेकरा बाळांनी काय करायचं? हा लय मोठा प्रश्न आहे. म्हणून आपण हयात हाईत तवरच आपल्याला. मागं लोक असले तर तुम्ही काय करा, आणखी थोडी वरी सरका तुम्ही नुसतं फक्त. दरवाजापाशी जागा नाही का? आणि ज्यांना कोणाला ऐकायला येत नाही ना, हे संपल्याच्या नंतर पुन्हा आणखी एक बैठक घेतो मी बाकीच्या बांधवांची. लोक येतात तुमच्यासाठी. बरं, राहू द्या. मी आता याला 15 मिनिटात सगळ्याला वर घेतो. आपण बाहेरचे पुन्हा आत घेऊ, आपण सगळे बाहेर जाऊ. आपल्यासाठी हार तुरे महत्वाचे नाही, तिथं बसलेल्या प्रत्येक मराठीच्या बांधवांनी समजून घ्या. आपल्यासाठी फोटो महत्वाचे नाही. आपल्यासाठी समाजाला चंद्र सूर्य आहे तो पण पोरांना उडणार नाही असं टिकणारा कायमचं आरक्षण द्यायचं, ही जबाबदारी आहे. नुसतं गोंधळ घालून आरडाओरडा करून समाजाचं वाटोळं होईल हो. आपल्याला वागायचं बदलावं लागल. आपल्याला आपल्या लेकरा बाळासाठी आपल्याला मागची प्रथा सगळी बंद करावं लागेल. समाजाचं लेकराचं वाटोळं जर आपल्या डोळ्यानं आपण बघणार असतो तर आपण कशाचे मराठी? कोणत्या मस्तीत जगायचं आपल्याला? समाजाचे पोरं भिकायला लागले, समाजाचे पोरं सुशिक्षित बेकार झाले, व्यवसाय नाही, शेतीमालाला भाव नाही, आरक्षण नाही, शिक्षण महाग झाले. शिक्षण करणं सोपी गोष्ट नाही राहिली आता. शिक्षण खूप महाग झाले. आरक्षणाची गरज आहे. नोकऱ्यात पोरं जायसाठी आरक्षणाची गरज आहे. आरक्षणापासून खूप योजना आहेत. मराठ्यांचे लोक समजून घ्या. काही लोक प्रमाणपत्र काढत नाहीत आपले. ते म्हणतात माझ्या घरात शिकायला कोणी नाही, माझ्या चुलत्याचं निघालंय, मी नंतर काढीन, आता कुठं चाललंय. त्याच्यात लाखांनो रुपयाच्या योजना आहेत. केंद्राच्या, राज्याच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या, कृषीच्या, सिंचनाच्या, घरकुल आहेत, फवारे येतील तुम्हाला, पंचायत समितीचे रोटावेटर येतं, ट्रॅक्टर येतं, पत्रे येत, काय नाही तिथं. थोडं लोक आपलं वेळ देऊन जिथं समाज सुधारणार तिथं वेळ दे. शिका. आला फोटो काढाय पळालाच, नांगर आणायचं होय तुला तिकडे. जिथं समाजाचं कल्याण होणार आहे ना तिथून उठायचंच नाही. लोक जळले पाहिजे आपल्यावर. ते म्हणले पाहिजे लईच बेकार जात यार मराठीची, पहिली होती तसलीच पाहिजे होती. आता उठत नाही तर चिखलात बसते, रेंद्यात बसते, हलतच नाही. त्याच्याशिवाय आपला समाज नाही मोठा होणार. इतकं जळायला लावा ना, सगळे मतभेद सोडायचे, एकामेकाला खवळायचं नाही. तुम्ही आता दोघं खवळले तसं अजिबात नाही. एकामेकाला शिव्या दिल्या तरी गपचूप ऐकायचे. एकामेकाला मान अपमान करायचा नाही. आपल्या माणसाने आपल्याला शिवी दिल्यावर काय फरक नाही पडत. ताकद आपल्याला आपल्यात नाही व्हायला घालायची. मला घोडेला येते त्या खांदेबार मी ऐकून घेतो, कारण मला समाजाचे लेकरं मोठे करायचे. माझा जर स्वाभिमान जागा झाला, माझी जर प्रतिष्ठा जागी झाली तर माझा समाज संपल. मग आपल्याला हे सगळ्याला सहन करावं लागणार आहे. हे सहन करण्यासाठी आपल्याला कोणी समजून सांगत नाही. आपल्याला 2-3 गोष्टी समजून सांगते. या नेत्याला विरोध कर, त्या नेत्याला पाडे,
त्याला निवडून आणलं, आता याला पाडेल आणि नसणच ऐकत दगडाने हाण त्याला. डोकं आपण फोडतो, शत्रू आपण होतो, नंतर ते दोघं एका ताटात जेवतील. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतो? नंतर एका ताटात जेवते. शिवसेनेचं काँग्रेसचं कवा जमत होतं का? भाजपचं आणि काँग्रेसचं कवा जमत होतं का? लागल्याने एका ताटात जेवायला ती आता त्यांच्यासाठी भांडणं केलेलं, आपण त्याचं काय करायचं? आपण झालो ना वैरी. ही सत्य हकीकत आहे. म्हणून पुढच्या काळात समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही, आपल्या समाजाला लई किंमत आहे. त्यामुळे आपल्या खोट्या प्रतिष्ठेत नको जगायचं. तात्पुरता आनंद, बोलिलं म्हणून आला, पळालाच लगेच. इतकं विचारानं मोठं व्हायचं ना आपण की लोक म्हणले पाहिजे जगाच्या पाठीवर मराठ्यासारखे दुसरी जातच नाही, वर लईच कट्टर आहे, लईच येतो. त्यांच्यात आता भांडणा, त्यांच्यात भांडणं बंद केले, केशी करीत नाहीत, समजून सांगतेत. एखादा बोलला तरी ऐकून घेतलं, कारण आपल्याला आपल्या विरोधात लई शत्रू झालेत भाऊ. इतके शत्रू झालेत आपल्या विरोधात, काही नाही करू ना. सगळ्यांना सांभाळा आपल्या बाप जात्यांनी, सगळ्याला. आज ते लोक शत्रू झाले, काही कारण नसून, काहीच कारण नाही. ओबीसी समाजाचे लोक गावखेड्यात आता आपल्या सोबत आहे. हे मधले 2-3 हे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले जे हेच फक्त वळवळ करते. त्यांच्यासाठी आपण ओबीसीनं मराठ्यांनी एकमेकाच्या अंगावर जाऊन रक्त सांडायचं नाही, हे शब्द लक्षात ठेवा. कुणी बुळबुळ येते, बुळबुळ करते, संपून जाते. किती आरडावारडा करू द्या. तुम्हाला उदाहरण देऊ का? तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बघितलंय, 150 जणांची टीम या लेवलने तयार केली होती आपल्या विरोधात, मला एकट्याला घेरायसाठी. शेवटी त्यांच्यावर अशी पश्चातापाची वेळ आली आज की ते म्हणतात येणे 58 लाख नोंदी दिल्या, 3 कोटी मराठी आरक्षणात झाली, घातलेत. का उपयोग झाला मराठ्याच्या विरोधात जाऊन? मराठ्याच्या विरोधात जाऊन उपयोग नाही झाला. मराठ्याची नाराजी अंगावर आली, यांनी विरोध केला म्हणून. त्यामुळे गावखेड्यातले ओबीसी नेत्यापेक्षा ओबीसीच्या गावखेड्यातले गरीब हुशार झाले. ते म्हणते विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेले, आणि मग कशाला विरोध करून नाराजी घ्यायची? उद्याच्याला आपल्याला एकमेकाच्या दारात जायचं, एकमेकाला मदत करायची, सहकार्य करायचं. असं जर ओबीसी मराठ्यांनी ताणून धरलं तर मदत नाही करणार, कारण मराठी 50% राज्यात. आणि ह्या मराठ्यांनी जर मदत नाही केली तर आपलं काय होईल? किंवा आपल्याला सुद्धा ओबीसीची गरज लागते, असं नाही नसते आपली त्यांना लागते. हे लोक आता हुशार झाले, म्हणून ते म्हणजे गावखेड्यातल्या करोडो ओबीसीला उगच आपण भांडण विकत घेतो. मराठ्याच्या नोंदी सापडल्या, मराठ्याचं आरक्षण आहे, आणि मग काय विरोध करायचा त्यांना? इतकं परिवर्तन त्यांच्या सुद्धा आता झालंय. म्हणून आपली जबाबदारी काय आता? आपली जबाबदारी काय की आपण आपल्या समाजाच्या लोकांच्या घरोघरी जाऊन समाज जागृत करणं गरजेचं आहे. समाज जागा आहे. झोपताना तुम्ही झोपले ते वा वा. मायबापा हो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझा समाज संकटात सापडलाय, तुम्ही झोपू नका. हे झोपणं नाही, जे ओरिजिनल समाजाच्या हिताचं झोपणं आहे ना, टाळा. मी रातपाटी करतो ना, रात्री 2 वाजता झोपलोय मी. मला नाही फिरता येता, पहिल्यांदी बसून बोलतोय मी. पहिल्यांदी उभा राहून 1.5-2 घंटे समाजाला बोलणारा माणूस. उपोषणानं पूर्ण शरीर संपलंय माझं. माझं जर दुसरं असताना माझी आता लिफ्ट पडली बघा. 15 दिवस घराच्या बाहेर आलो नसतं. 15 दिवस. त्याच दिवशी 15 ते 20 हजार लोकांची बैठक लागली होती नाशिक जिल्ह्यात. माझ्या समाजाचा अपमान होईल म्हणून मी तसाच नाशिकला गेलो. त्यांना खाली मान घालावं लागेल विचार नाही केला. सगळ्या राज्यातून फोन सुरू होते, काय झालंय नेमकं. विचलित झाला होता समाज. पोरं राज्यात धिंगाणा करण्याच्या तयारीत होते, इतके रागवले होते राज्यातले लोक. मी हटलो नाही. झोपू नका. समाज जर झोपला ना
तुम्हाला सांगतो का मना कापून नेते माहित न व्हायचा लेकरा बाळांच्या आयुष्याचं वाटोळं होईल. माझे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, समाजाचं वाटोळं नका होऊ देऊ. एकदा जर समाज संपला ना तर पुन्हा उठणार नाही. कुठेतरी आता आनंदी झालाय समाज. 58 लाख नोंदी मिळाल्या, 3 करोड मराठी आरक्षणात गेलेत. मराठ्यांचा आनंद मावा नाही. मागच्या आठवड्यातल्या भरती झाली महावितरणची. 750 लेकरं आपल्या नोकरीत गेले. 750 लहान. प्रत्येक भरतीत मराठ्यांचे पोरण पोरी चालले. काल मी आज तुमच्या नांदेडची यादी घेणार आहे. काल लातूरमध्ये पोरं नोकऱ्याला लागले. एमबीबीएसला त्यांची ऍडमिशन झाली. ते टॉपचं विद्यालय. तिथं दरवर्षी 7 वर्षाचा त्यांनी डाटा दिला. दरवर्षी 5 ते 6 पोरं लागायचे फक्त. 5 ते 6. त्याला बीएमसीला सहाय्यक अभियंता म्हणून लागली. मुंबईचा कारभार करायला लागली पोरगी बीएमसीचा. माणसाचा टक्का वाढवायचा आपल्याला. मी एकेका नोंदीसाठी जीव जाळतो. एक पोरग नोकरीत घालायसाठी प्रयत्न करतो. तुम्ही गोंधळबाजीनं आणि ढिगाण्याचं समाजाचं वाटलं नका करू. इतकं एकजूट सांगत पण नांदेडला खोटं बोलत नाही. नांदेडचा लय जीव आहे माझ्या जिल्ह्याचा म्हणून सांगतो. येताना कपडे कानाची सरलं दान. आता ही काय सांगायची गोष्ट नाही. कपडे कानाची सरलं. आता मोठा नाही येत आपल्या संग चिखलात बसायला. ते लांबून बसतं. इतका लांब झागा शिवल्याला देऊन इकडून मागून वर करावं का पुढून वर करावं त्याला कळत नाही. खाली बसावं तर चिटकलं तर सगळं ढुंगाण दिसतंय. त्यामुळे ते आपल्यात नाही येत. आपल्या कच मांड्या घालतात पुढं होऊन दे म्हणतात काय व्हायचं. म्हणून त्यांचे सुद्धा लेकरं मोठे व्हायला लागले. मी माजी मंत्र्याचं उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या ठिकाणचं यांच्या असल्या वागण्यामुळे समाजाच्या लेकराचं किती वाटोळ होतं. श्रीमंत मराठी आज नांदेडमधून सांगतोय, समजून घ्या. तुम्हाला लोकात यायचं नाही, बसायचं नाही. तुमच्या मुगरुरीत वागायचंय. तुम्हाला तुमच्या पैशाच्या धुंदीत वागायचंय. तुमच्याकडे बंगला आहे, गाड्या आहेत, त्या धुंदीत वागायचंय. तुम्ही प्रॉपर्ट्या कमिल्यात, कंपन्या, कारखाने, शाळा कमिल्यात, त्याच्या मस्तीत येत तुम्ही. म्हणून तुम्हाला श्रीमंत मराठ्याला सांगतो, ऐकायचं तर ऐका, नाही तर आम्ही आमचं बघणारच. आमच्या तिकडचे एक माजी मंत्री आहे. त्या माजी मंत्र्याच्या पोराचा पेपर झाला. त्याचं नाव नाही सांगत मी, कारण त्याला विचारतो सांगू का तो नाव. कारण आपण विचारले सांगत नाही. त्याला परत टेन्शन पक्षाने काढून टाकलं मग नाव घेतल्यामुळे. माजी मंत्री आहे, त्याच्या पोराचा पेपर झाला. ते 2% हुकलं. 6 महिन्याने त्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले. त्याच्याकडे 8 ते 10 मार्क शिल्लक राहिले. ते उठलं ना अंतरवालीला आलं. ते माजी मंत्री. नीट ऐका, मी मगच सांगितलं गुंबळ्या गोंधळामुळे माझ्या जातीचा वाटोळ होतोय, तुमचं नाही होत. समाज किती उंचीवर न्यायचा याचं काम करायचं. डोळे नाही झाकायचे. परिस्थिती सांगतो तुम्हाला मी. ते अंतरवालीत आला आणि त्यांनी सांगितलं हे प्रमाणपत्र 6 महिने जर आधी निघालं असतं तर माझं लहान पोरग कलेक्टर झालं असतं. श्रीमंत मराठी म्हणून डोळे उघडा. कधी माणूस उंचीवर जाईल, कधी गडीचा खाली येईन, वाड्यावरचा खाली येईन, पाटलाचा का मजूर होईल सांगता येत नाही. म्हणून सावध व्हा. रावणाला सुद्धा भाकर खायला सुद्धा ताट नाही राहिले. म्हणून उगाच आपली जी प्रॉपर्टी तिला आणखीन उंचीवर न्यायचं असलं, आणखीन डबल करायचं असली तर पोरांना आरक्षण देऊन आयुष्यात श्रीमंत मराठी सुद्धा मोठं करा. आज तो लॉसच झाला मराठ्याचा एक. असू द्या माझे मंत्र्याचा पोरग, आज कलेक्टर झाला असतं पोरग. आमचा लॉस काय व्हायला लागला, नुकसान काय व्हायला लागले याच्यासाठी आमचा जीव चालला. म्हणून श्रीमंत मराठी सुद्धा राज्यातले नांदेडमधून तुम्हाला आव्हान आहे, जागे व्हा. नेता सरकार सत्ता करीत बसू नका. आरक्षण हे एकट्या सत्तेची बरोबरी करतं. कारण तुम्ही एका गावात लय झालं तर 4 माणसं सुधारितात, पण आरक्षण गाव सुधारित आहे, राज्य सुधारित आहे. तुम्ही 5 वर्षे सत्ता भोगाल. 5 वर्षानंतर पुन्हा पडणार आहेत का नाही, निवडून येणार आहेत. पण त्यांनी 50-50, 60-60 वर्षाच्या जागा घेतल्या आणि आपल्याला 5 वर्षाचे दिले. जागाच खाली व्हायला तयार नाही.
जुळलं लांबून पाहुणा जुळलेलं धेनच नाही. गाफीलपणात माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं केलं तुम्ही, म्हणून गाफीलपणा नको. आता कोणत्या सरपंचाने राजीनामा दिलाय, देऊ नका. राजीनामा तुमचा वापस घ्या. मला एक एक माणूस तिथं घालायचा, एक एक माणूस नोकरीत घालायचा. संख्या वाढवायची, मला कमी नाही करायची. संविधानिक पदाचे राजीनामे द्यायचे नाही. कोणी अधिकारी असेल, किती त्रास झाला तरी पण राजीनामा द्यायचा नाही. कोणी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री असेल, राजीनामे नाही द्यायचे. समाज उंचीवरती चारही बाजून न्यायचा. नोकऱ्यातून, सगळ्यातून, व्यवसायातून. आज तुम्हाला 1-2-3 कामं सांगतो, कारण मला आता तुम्हाला सोडून त्यांना मध्ये घ्यायचं दुसऱ्या बैठकीला. पहिलं काम आजपासून तुम्ही सुरू करायचं, उद्या केल्या नाही, आजपासून सुरू करायचं. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 1000 नंबर आहे. ज्याला भेव वाटतं, बाहेर गेल्यावर डोळ्यावर येतो, तेवढे त्रास देतो, घरात बसून तर काम करू शकतो ना. 1000 नंबर आहे, त्यातले 500 तर मराठीचे असते. प्रत्येकानं फोन लावायचा मुंबईला, चल मी चाललोय, तू चल. गरीब असू नाही तर श्रीमंत असू, प्रत्येकाला एक कॉल करायचा आणि सांगायचं मुंबईला. असे जर एकमेकाला 5-50 फोन गेले तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोन करून सांगणार, तो पाय पडतो, मला फोन लावू नको, 100 फोन आले, आता वर मी मुंबईला येतो, इतके कदरून टाका. दुसरं काम करायचं, घर ना घर पिंजूर काढायचं, कोणाच्या आशावर नाही राहायचं. एक घर एक गाडी यावेळेस निघलीच पाहिजे, कारण गुलाल मराठीवर टाकाय. मी शांत राहून, गप राहून, गेम करून तुम्हाला 70 वर्षात न जिंकणार 75 वर्ष झालेत आज. आता 76 वर्षात चाललोत आपण. न मिळणारं आरक्षण मी बरोबर मिळवून दिलं नसता, अशी इच्छा होती. मराठ्याला तर ओबीसीचं आरक्षणच मिळवून नाही द्यायचं, मिळालं. आता उगं थोडं राहिले, 17-10%. एकदा मुंबईला गेलं की हैदराबादचा गॅजेटचा डंका वाजवायचा, एका रक्त्यात मराठी सगळं आरक्षण. सातारा संस्थांमुळे पश्चिम महाराष्ट्रात सगळा बसतो. त्यांना काय भेद करायचं तर करू दे, राज्यातल्या जनतेला. म्हणून आपण नाही करायचं. मराठवाड्याचा वेगळा पॅटर्न आणि वेगळा आदर्श द्यायचा. सगळ्यांसाठी काम करायचं. आपलं गॅजेट घ्यायचं, त्यांचं सातारा संस्थांचं पण घेतलंय, विदर्भ, खानदेश आणि कोकण, मुंबईचं पण बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेतलं. या तीनही गोष्टीची अंमलबजावणी घ्यायची यावेळेस. दुसरं, मराठा आणि कुणबी एक आहे, याचा GR काढायला लावायचा. कारण आता 58 लाख नोंदीचा आधार हे अहवाले कायदा पारित करायला सरकारला आता अडचणच नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घ्यायची, कारण काही राहिले मागं पुढे तर ते बी त्यात पोचायचे. ते ताण नको. केसेस एक पण ठेवायचे नाही, सरसकट मागं घ्यायला लावायचं. बलिदान गेलेले कुटुंबाच्या नोकऱ्या आणि निधी राहिलेले सगळे 29 ऑगस्टला त्याचा तुकडा पाडायचा. आपण अशा 8-10 मागण्या दिलेल्या आहेत. 29 ऑगस्टला तुम्हाला सांगतो आपल्याला विषय कायम संपवायचा. आता हे विषय ठेवायचा नाही, कारण बार लढू कवर माझं शरीर पुरं थकलंय उपोषणानं. एकदाच तुकडा पाडायचा. आता सुट्टी नाही द्यायची. आणि बघा, 45 वर्षाची लढाई एका वर्षात संपवली आपण, एकाच वर्षात. असं 10 आणि 20 वर्ष लढत बसायचं, तर 50 मरत येतं. काय उपयोग होतो त्या आरक्षणाचा? तिथून पुढे मी शेतकऱ्याच्या मालाच्या भावाचा विषय घेणार. मालाला भाव कस का वाढत नाही ते बघायचंय मला. आणि एकाच वर्षात तुकडा पाडायचा. शेती तर सगळे आपणच येत. आरक्षणाचा विषय एका वर्षात संपवला, शेतकऱ्याचा विषय बी एकाच वर्षात संपला. मालाला भाव कस काय मिळत नाही? हे असं 15 वर्ष 20 वर्ष नुसते आंदोलन करीत बसायचं. ते मागच्याला कळणार, पुढच्याला मिळाला ना काय चाललंय. इमानदारीने लढायची. मला इथं बसलेल्या प्रत्येक मराठीच्या माणसाला सांगा, प्रामाणिकपणे इथं बसलेल्या सगळ्या मराठा बांधवांनी मला सांगा, 2 वर्ष झालं तुम्ही मला साथ देताय. तुमचे मान खाली होईन असं एक पाऊल उचललेलं दाखवा. कारण मला किती पण मला तुम्हाला फसवायचं असतं, मला काही दिलं असतं. चिल्लाराला देते तरी
माझ्या आजूबाजूचे फोडून नेले ते चिल्लाराच देते. कोण कोण फोडून नेले मी तुम्हाला एकूण सावड झालं सांगत. मी लय गंड्याचा आहे. आपला लय बेकार कार्यक्रम असतो. आपण धडाधड सांगत असतो, सोडित नसतो. फोडून नेले मग मला किती दिलं असतं? नुसतं नोटात खाल्ल्या असते मी, इतक्या नोटा दिल्या असत्या. मला नोटात हागायचं काम होतं. हात नाही लावला तुमच्या लेकरा बाळासाठी कशाला? पद नको ना, फद नको ना, पैसे नको. तोय कानात बोलला तरी घोडेला येत होतो मी. आणि आपल्या काही लोकांना, बुद्धिजीवी लोकांना वाटतं की मी बोललो नाही पाहिजे बाबा तसं. बरं मला सांगा, का बोललो नाही पाहिजे मी? जो माझ्या समाजाची सभ्य वागतो त्याच्याशी मी सभ्य वागाव. जो माझ्या समाजाची सभ्य वागत नाही त्याच्याशी मी कसं सभ्य वागत? आता मला एक आणखीन उत्तर द्या. आता तुम्हाला रिकामं करतो मी. तुमचे आईबाप घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले. आळस सुद्धा देऊ नका. जिरला एका टप्पूर असं असतं. तुमचे आईबाप घरात बसले, तुम्ही दारात बसला तर तुमच्या आईबापाचा कोणीतरी अपमान करतंय, त्यांना शिव्या देतंय. दारात बसलेलं ते पोरग आईबापाला जर कोणी शिव्या देत असलं तर ते गप्प बसन का? आणि ते जर आईबापाचा अपमान कोणी करताय गप्प बसलं असलं ते मराठीच्या पोटच नाही.